संकल्प करा. काहीही होऊ द्या, काही नियम आपण आयुष्यभर करणारच. काही ठराविक नियम काय, सकाळी उठल्यानंतर इष्टलिंग पूजा केल्याशिवाय मी दुसरं काहीच करणार नाही. हे पहिला वीरशैवांचं लक्षण, पहिला लिंगायताचं लक्षण. मग लिंग पूजा करायचं म्हटलं तर गळ्यात लिंग ठेवावं. फुट्टीवर अडकलं लिंग जमणार नाही, गळ्यातच लिंग ठेवला पाहिजे, पहिला गोष्ट. दुसरा, नित्य नियमाना परमहर्षी ग्रंथाचे पारायण केलंच पाहिजे. बघा, तुम्ही घरामध्ये पारायण करत गेला ना, तुम्हाला सर्व कळून जातं आणि प्रवचनातून थोडाफार ऐकू येईल. आणि इथं मी 4 तासही बोललो, उठून जात असताना किती डोक्यात असते सांगा बरं? किती डोक्यात राहणार आहे? 4 तासामध्ये व 40 मिनिटाची तर राहते का? तो 4 मिनिटाची तर डोक्यात राहते का? 4 तर श्लोक नाही, 4 शब्दच डोक्यात राहते. ते कुठला एखादा दृष्टांत सांगितलं, एखादा कथा सांगितलं, ते मात्र डोक्यात राहतो. सिद्धांत डोक्यातून निघून जातो. म्हणून काय करायचं, ऐकणं भरपूर असतं ना. म्हणून यावेळी एक आनंदाची गोष्ट सांगायचं म्हटलं तर आपल्या इथं गोंड गुरुजी आलेले आहेत, गणेश गोंड गुरुजी आलेले आहेत, आपले गोंड ताई आहेत, दोघेही जोडे इथं आलेले आहेत. त्यांचा एखादा सांगायचं म्हटलं तर परमहर्षी ग्रंथ गुरुजी स्वतः हातातून लिहिलेले आहेत. पूर्ण 17 अध्याय स्वतः गुरुजी लिहिलेले आहेत. म्हणून गुरुजी इथं या दोघांचे आता आपण सत्कार करू, दोघे जोडीचं. आणि त्यांनी स्वतः हाताना ज्ञानेश्वरी सुद्धा लिहिलेत परमहर्षी ग्रंथ.